जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमच्या वर्षाच किचन या चॅनलमध्ये. अगदी साधेपणातील आणि चवीला भन्नाट असा उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारा हा नाश्ता खरंच खूप छान आहे आणि झटपट तयार होणारा आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. इथे मी 1 वाटी रवा घेतला, काही व्हेजिटेबल चिरून घेतले, कांदा, टोमॅटो, गाजर, मिरची, कोथिंबीर असे सगळे बारीक चिरून घेतलं आणि हे सगळं आपल्याला त्या 1 वाटी रव्यामध्ये टाकून द्यायचं. आपल्याला फक्त इथे 1 वाटी रवाच वापरायचा आहे, बाकी काहीच नाही. खूप मऊसूत होतो. आणि एक छोट्या वाटीने मी इथं दही घेतलेलं आहे. समजा पोह्याच्या चमच्याने 2 चमचे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडंसं पाणी टाकून आता त्याचं मस्त असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं, पाण्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ठेवायची. अर्धी वाटी पाणी लागतं याला आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. झटपट तयार होणारा, मुलांना टिफिनमध्ये द्यायचं असले आणि काहीतरी मुलं 4 वाजताच्या स्नॅकला मागतात, तसं आपण पटकन त्यांना देऊ शकतो. इतका मस्त होते आणि पौष्टिकसुद्धा. तर असं पाणी टाकून अशा पद्धतीचं बॅटर इथे मी बनवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये 5 मिनटं याला झाकण ठेवायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकून तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. मिक्स करून म्हणजे तो ॲक्टिवेट होतो, म्हणजे छान असा ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला ते व्यवस्थित परत एकजीव करायचं आहे. इथे मी कढईमध्ये बनवत आहे. तर इथे अगोदर मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आणि जिरंसुद्धा टाकायचं आहे. याला तुम्ही नॉनस्टिकी पॅनवर बनवलं तरीही चालतं, पण कढईत बनवलं तर झटपट होतो आणि स्पंजी येतो. नंतर जिरं टाकायचं आणि आपण जे बॅटर बनवलं होतं ते अर्धं टाकायचं. एवढ्यात 2 तयार होतात, मस्त फुलतातसुद्धा. आता हे टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने पसरवून द्यायचं सगळीकडे. सगळीकडे अशा पद्धतीने पसरवून द्यायचं आणि याच्यावर 5 मिनटं झाकण ठेवून आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला मस्त 2 ते 3 मिनटं होऊ द्यायचं. कमी गॅस ठेवायचा आणि 2 ते 3 मिनटामध्ये लगेच आपला मस्त असा उत्तप्पा तयार होतो. बघू शकता खूपच छान फुललेला आहे. आता चौकून त्याला थोड्याशा कडा द्यायच्या आणि नंतर काढायचं आहे, कारण ते हे बघा अशा पद्धतीने उचलायचं आणि टाकून द्यायचं. अशा बघू शकता किती छान दिसत आहे आणि कसा अलगद निघून आलेला आहे. दिसायला तर अप्रतिम झाला. दोन्ही साईडनं भाजून घेतल्यानंतर प्लेटीमध्ये काढून घेतला. तर तुम्ही बघू शकता किती मस्त झटपट असा नाश्ता आपला तयार झाला आहे. चाकूच्या सहाय्याने कट करून दाखवते, कारण काय ना तो आतून पण मस्त फुललेला आहे. त्यामुळे असा मी कट करून नंतर सर्व केला. दहीसोबत खाऊ शकतो, याला टोमॅटो केचपसोबत खाऊ शकतो आणि ऑब्व्हियसली तसा जरी खाल्ला तरी खायला खूपच छान झाला होता. हा बघा किती छान झालेला आहे आणि रव्याच्या असल्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे. मुलांनासुद्धा खूप आवडेल. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.